नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेत रस्ते ही अतिशय की निचकळीय बाब असते. की राज्य शासनाच्या माध्यमातून सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याचं मजबुतीकरण करणं, की अडवलेले रस्ते मोकळे करून देणं, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार नवीन रस्ते उपलब्ध करून देणं, नवीन रस्ते किंवा जुने रस्ते मोकळे करणं, या असताना या यांत्रिकरणाचा वापर करून यांना की रुंद करून देणे, अशा प्रकारच्या विविध बाबी बाबत मुख्यमंत्री बळीराजा शेत पालन रस्ते ही योजना आणण्यात आलेली आहे. 7 डिसेंबर 2025च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी दिलेली आहे व 14 डिसेंबर 2025च्या शासन निर्णयानुसार ही योजना राज्यांमध्ये अंमलबजावणी करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे. की आता याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार की शेत रस्ते तयार करत असताना शेत रस्त्याची मागणी ही शेतकऱ्यांना माध्यमातून अतिशय अशाच प्रकारे शेतकऱ्यांच्या माध्यमातून आलेल्या ज्या मागण्या आहेत ते शेत रस्ते मोकळे करून देण्यासंदर्भातील मागण्या अस्तित्वात आलेल्या आहेत. तर शेत रस्ते मजबुतीकरण करणं अशा असलेल्या विविध मागण्यांच्या या ठिकाणी आराखडा तयार करून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अशा प्रकारचे आराखडे तयार करून दिले जातात. ग्रामपंचायतीचे, त्यामुळे ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपल्या गावांमध्ये राबवणारी सक्रिय सहभाग नोंदवले गरजेचे आहे. अशा प्रशासनाच्या माध्यमातून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना आपल्या गावात आवश्यक असलेल्या रस्त्याची मागणी किंवा मजबुतीकरण या सर्व बाबींचा अभ्यास करून या संदर्भातील सविस्तर आराखडा तयार करायच्या मोठ्या रस्त्याची मागणी करण्याचं आवाहन करण्यात या ठिकाणी आलेलं आहे. की आता 7 जानेवारी 2026 रोजी एक GR देखील निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्यांच्यामध्ये जिल्हास्तरीय समिती देखील याचबरोबर तालुकास्तरीय समितीमध्ये काही बदल करण्यात या ठिकाणी आलेले आहे. की आता नेमणूक करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. याचबरोबर आता जिल्ह्यांमध्ये जे काही लोकप्रतिनिधी असतील, ज्यांच्यामध्ये विधान परिषद सदस्य असतील, विधान परिषद सदस्य असतील देखील व जिल्हा समितीवरती नेमणूक करण्यात आलेली आहे. की आता या मंजूर केलेले जाऊ शकतात. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हे रस्ते मंजूर केले जाऊ शकतात. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून यांच्यामध्ये लोक सहभाग नोंदवला जाऊ शकतो. धन्यवाद.